हॅलो नमस्कार, मी गीता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज सर्वजण आपापल्या गुरूंच्या दर्शनाला जाणार आहे। मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आमचे गुरु आहेत श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आणि त्यांचं समाधी मंदिर आहे श्री क्षेत्र कोपरगाव येथे। तर आम्ही आज सकाळी सकाळी कोपरगावला निघालेलो आहोत। तर चला मी तुम्हाला कोपरगावचं दर्शन करवते आणि आम्ही इथल्या पण आश्रमात जाणार आहोत। गुरुपौर्णिमेलाच व्यासपौर्णिमा असेही म्हणतात। आज आहे गुरुपौर्णिमा आणि सगळ्यांच्याच आयुष्यात गुरु असतात। तसेच आमचे गुरु आहेत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी। घरातलं सर्व आवरून आम्ही ना तपोवनात आज दर्शनाला गेलो। तिथं खूप सुंदर रांगोळी होती। बाबांच्या गुरुपौर्णिमेची तयारी खूप जोरात होती। इथे आम्ही आता माधवगिरी बाबांचं दर्शन घेतलं। आश्रमाचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत कोपरगावला। सिन्नर मार्गे आम्ही कोपरगावला निघालो। कोपरगावला जनार्दन स्वामींचं समाधी मंदिर आहे आणि आज तिथे जाण्याची ओढ काही वेगळीच असते। बघा ना, आपले आई वडील, आपले गुरु आपल्याला आयुष्यात जे जे शिकवताना ते सर्वच आपले गुरु असतात। तर आजच्या हे गुरुपौर्णिमेची ओढ काही वेगळीच असते आणि आज ना पाऊस थोडासा कमी होता पण वातावरण खूपच छान होतं। आता आम्ही ना इथे कोपरगावला येऊन पोहोचलेलो होतो। इतकी सारी गर्दी होती, जणू काय पंढरीची मायच इथे अवतरली आहे असे वाटले। आणि इथे बघा ही गर्दी। तिथे गेलो आणि मला अस्मिता भेटली। आता अस्मिता ही आमच्या आश्रमातीलच विद्यार्थी। अहमदनगर हायवेला असलेलं हे कोपरगावचं मंदिर आहे आणि आता आम्ही जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर दर्शनासाठी रांगेत उभा आहोत आणि आमच्या गुरूंच्या इथे खूप सारे लोक भक्तगण आलेले आहेत। तर चला दाखवते मी तुम्हाला पुढचं पण। हा हायवेचा पूल आहे आणि ह्या पुलाच्या तिकडच्या बाजूला मंदिर आहे आणि आम्ही इकडच्या बाजूला रांगेत उभे। आम्ही वारीत उभा असताना म्हणजे असं वारीत उभा असताना मला या फ्रेंड्स भेटलेले आणि आम्ही भरपूर सारे जनार्दन स्वामींच्या गप्पा मारल्या। ह्या नाशिकवरून आलेल्या ह्या ताई आणि ह्या ताई इतिहास आहे। इथे आम्ही रांगेत उभं राहिलो आणि जनार्दन स्वामींच्या नावाचा जयघोष इथे चालू होता, भजनं पण चालू होते। आता आम्ही मंदिराच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि खूप बायका मध्ये मध्ये शिकताय बरं का आणि आम्ही एवढ्या लांबून रांगेत आलेलो आहे। समाधी मंदिराच्या एकदमच जवळ गेलो। जसजसं बाबांची मूर्ती जवळ येत होती तसं मन अगदीच भरून येत होतं। कारण ना गुरुपौर्णिमेला खूप दिवसांनी आपल्या कोपरगावला जाणं होतं। आता इथे महाप्रसाद देत होते। बाबांचं दर्शन इतकं छान झालं आणि डोळे भरून बाबांची मूर्ती बघून घेतली। त्यानंतर तिथे काशी विश्वनाथ महादेव मंदिर आहे, तिथेही शिवपिंडीचं दर्शन घेतलं आणि मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे आणि तिथे गर्दी आज खूप होती। त्यानंतर नर्मदा मातेचंही दर्शन घेतलं आणि ही सारी गर्दी बघा। तिथे नंतर मागे ना तिथे खूप मोठं बाजार पण भरतो आणि इथे देवीचं दर्शन घेतलं। त्यानंतर आम्ही देवीचं दर्शन घेऊन रमेशगिरी बाबांच्या दर्शनासाठी गेलो। इथे गोशाळेत गेलो। गोशाळेतही थोडासा व्हिडिओ घेतला। रमेशगिरी बाबांचं पण दर्शन घेतलं। कोपरगावचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत नाशिकला। आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो पण इथे गर्दी बघा, रस्त्यावर इतकी सारी गर्दी होती आणि खूपच छान वाटलं। तर पुन्हा एकदा कळसाचं दर्शन घेतलं आणि आम्ही नाशिकला आलो। तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। तर चला, आमच्या गुरूंबद्दल मी तुम्हाला सांगितलं आणि जर तुम्हाला आमच्या गुरूंबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट पण करा। तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा।